9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा होतो. मुंबईमध्ये असलेल्या ऑगस्ट क्रांती मैदानाचं ऐतिहासिक महत्त्व आहे, जिथून महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची हाक देशवासियांना दिली होती. या चळवळीमुळे ब्रिटिशांना देशातून सत्ता सोडावी लागली. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि समविचारी संघटनांचे पदाधिकारी यांनी पदयात्रा काढली. गिरगाव चौपाटीमधील टिळकांच्या समाधीस्थळापासून या पदयात्रेला सुरुवात झाली. ही पदयात्रा नाना चौक मार्गे ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत गेली. स्वातंत्र्य संग्रामातील तसंच भारत छोडो आंदोलनातील स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहण्यात आली. भारत छोडो आंदोलनाला 84 वर्ष पूर्ण झाली. सर्वप्रथम मी सर्व हुतात्म्यांना आणि ज्यांनी स्वातंत्र्य सैन्यामध्ये भाग घेतला त्या सर्वांना या ठिकाणी नमन करू इच्छिते. जी चळवळ 1942ला महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये मुंबईमधून सुरू झाली होती, याच्या माध्यमातून संपूर्ण देशाला एक संदेश गेला होता की अंग्रेजो भारत छोडो आणि करो आणि मरो हा नारा या ठिकाणी देण्याचं काम झालं होतं. पण येणाऱ्या काळामध्ये आमचं म्हणणं हेच आहे की ज्यांनी ह्या मुलांवरती लाठीकाठी चालवली, बंदुका चालवल्या किंवा अश्रुधुराच्या त्या ठिकाणी जे आहे तो वापर केला, त्यांच्यावरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यांनी सुद्धा यावं आणि संसदेमध्ये येऊन विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि त्यांनी राजीनामा द्यावी. सातत्याने मागील काळामध्ये आम्ही संसदेमध्ये ही मागणी लावून धरलेली आहे. से अगस्त क्रांति दिवस को जन क्रांति दिवस के तौर पर मनाया जाना चाहिए। उनका कहना था कि अमेरिका से लेकर के और फ्रांस तक सब जगह पर जब जन क्रांति हुई उसे लोग सेलिब्रेट करने का काम करते हैं, लेकिन हम लोग जो है 15 अगस्त को केवल ट्रांसफर ऑफ पावर को सेलिब्रेट करते हैं, सरकारी आयोजन बन के रह जाता है। तो उन्होंने देश भर से अपील की थी, डॉक्टर जीजी पारिख को पत्र लिख करके अपील करने का काम किया था। तो हम पूरे देशवासियों से को ये कहना चाहते हैं कि शहीदों की जो शहादत हुई है, उनका जो कुर्बानी हुई, उसको भूलो मत और उनके आदर्शों के हिसाब से इस देश को निर्माण करने का काम करो। तर मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर आज 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विविध राजकीय नेते आणि मान्यवरांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. मंत्री आशिष शेलार, छगन भुजबळ आणि विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांच्यासह मान्यवरांनी क्रांतिकारकांना अभिवादन केलं. यावेळी सचिन अहिर यांनी 1942च्या चले जाव आंदोलनाच्या आठवणींना उजाळा देत तरुण पिढीला हुतात्म्यांकडून प्रेरणा मिळावी अशी भावना व्यक्त केली. तर ऑगस्ट क्रांती दिनाला 84 वर्ष पूर्ण झाल्याचं सांगत छगन भुजबळांनी आंदोलनानं इंग्रजांच्या साम्राज्यावर मोठा आघात केल्याचं म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही दुफळी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आशिष शेलार यांनीही स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केलं. या ठिकाणी या पुण्यभूमीला अभिवादन करणे हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. इंग्रजांविरुद्धचा लढा, भारत छोडो याचा नारा आणि संपूर्ण देशामध्ये समस्त नागरिकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, जनतेने उभा केलेला लढा आणि त्याबरोबर या लढ्यात आणि या दरम्यान ज्यांनी आपले बलिदान दिले त्या सगळ्यांना अभिवादन करणं. या ठिकाणी अभिवादन करायला महाराष्ट्र सरकारच्या वतीने, सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने मी आणि आमचे सर्व सहकारी इथे आलेलो आहोत. 1942च्या नंतर देश ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी ज्या हुतात्म्यांनी आपली बलिदान दिलं, आहुती दिली, 1942 साली चले जावची घोषणा करत असताना संपूर्ण देशामध्ये एक स्वातंत्र्याचं वातावरण निर्माण करण्याचं काम याच मैदानातून झालेलं आणि ती प्रेरणा आम्ही दरवेळी नतमस्तक होत असताना आम्ही घेत असतो. आणि म्हणून आज तुम्ही बघितलं असेल की मोठ्या संख्येने न चुकता, ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, सरकारे आले असतील, सरकारे गेले असतील, सत्तेत असलो सत्तेत नसले तरी नतमस्तक होण्याचं काम आज आम्ही या निमित्ताने कामगारांच्या वतीने आम्ही करतोय. नाही खरं म्हणजे शक्यतो मी दरवर्षी आम्ही येतोच 9 ऑगस्टला इथे. 84 वर्ष झाली. 9 ऑगस्ट 1942. पण 8 ऑगस्टला जे आहे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जी मीटिंग झाली त्यावेळच्या काँग्रेसची, आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं की महात्मा गांधींनी नारा दिला की छोडो भारत, करेंगे या मरेंगे.